नमस्कार. ज्यांच्या आयुष्याचा पायात संघर्षातून रचला गेला, पण त्या संघर्षाचं रूपांतर त्यांनी जनसेवेच्या वटवृक्षात केलं. प्रभाग क्रमांक 18च्या लाडक्या जनसेविका, ज्यांनी स्वतःचं घर उभं करण्याऐवजी बानवडीतील हजारो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. आई वडिलांच्या मायेचं छत्र शिरावर नसतानाही बानवडीतील हजारो लेकींची माय होण्याचं सामर्थ्य ज्यांनी जपलं, अशा सौभाग्यवती कोमलताई समीर शेणकर आज आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. ताई, तुमची ओळख जाणून घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. तुमचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास अतिशय खडतर होता, आणि हा जो प्रवास आहे तो तुम्ही तुमच्या आई वडिलांशिवाय, त्यांच्या छायेशिवाय पूर्ण केलात. तर त्यातून निर्माण झालेली जी जिद्द आहे, ही जी पोकळी आहे, ही तुम्हाला समाजसेवेकडे कशी घेऊन गेली? आई वडील नसतानाची पोकळी आयुष्यात कधी भरून न निघणारी आहे. माझ्यासाठी मेहनत घेणारे खूप घरातले सगळ्यांनी नेहमी साथ दिली मला, पण जी मनामध्ये आई वडिलांची पोकळी असते ती कधीही न भरून निघणारी असते. लहानपणापासून ते एक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही पोकळी कधी भरून निघत नाही. ती आपल्यात नसेल तरी ती पोकळी मनात प्रत्येक व्यक्तीच्या राहते की आपली आई नाही म्हणून. पण सगळ्यांच्या साथीने मी ती जिद्द भरून काढण्याचा प्रयत्न केला, आणि मला असं कुठंतरी वाटलं की जरी त्यांची स्वप्न आहेत ते मी पूर्ण करण्यासाठी मला पुढे जावं लागेल. माझ्या सगळ्या अश्रूंना थांबून, अश्रूंना वाट मोकळी करून देऊन मला काहीतरी नवीन बनायचं आहे, नाहीतरी नवीन करायचं आहे. आई वडिलांशिवाय जी तुमची ओढाताण झाली, त्यामुळेच तुम्ही वानवडीतली जी लोक आहेत, ती जी जनता आहे, त्यांचे प्रश्न अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकलात का? नक्कीच. माझे प्रश्न, पहिली जी जुन्या लोकांची काही परिस्थिती असेल, त्यामुळे शिक्षण पूर्ण न होण्यासाठी आर्थिक अडचणी असतील, त्या प्रत्येक वेळी मला जाणवत गेल्या. आणि आताही आपण समाजामध्ये राहत असताना बरेच सामान्य नागरिक आहेत की ज्यांच्याकडे आज शिक्षणासाठी पैसा नाही आहे. प्रत्येक व्यक्ती आज घरकाम करून, कुठल्या ना कुठल्या कामामध्ये, व्यवसायामध्ये मेहनत करून आपल्या मुलांचं शिक्षण कंप्लीट करत असतो. आणि त्यावेळेस माझ्या आईवडिलांच्या छत्राशिवाय मला ज्या शिक्षणाच्या थोड्याशा ओढाताण झालेल्या आहेत, तर त्यामध्ये मला मामांनी माझ्या खूप हेल्प केलेली आहे. त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. तुम्ही D.Pharm पर्यंतचं उच्च शिक्षण घेतलं, आणि ते उच्च शिक्षण घेत असताना तुम्हाला काय आव्हानं आली? कारण तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या आधाराशिवाय ते शिक्षण घेतलं, म्हणजे साहजिकच तुम्हाला खूप आव्हानं आली असतील, कारण प्रतिकूल परिस्थिती होती. बरोबर. त्यावेळेस एवढी 35-30 हजार रुपये फी भरणंही शक्य नव्हतं फार्मसी काळामध्ये. तरीही मामांनी त्यांच्या स्वप्नांचा थोडासा बाजूला ठेवून, की मला माझ्या मामांचं नाव ज्ञानेश्वर आहे, आणि त्यांनी त्यांच्या मुक्ताईला शब्द दिला होता की मी तुझ्या तिन्ही मुलांसाठी नेहमी उभं असेल. तू प्रत्येक वेळेस मुलांची चिंता सोडून दे. आणि त्यांची स्वप्न त्यांनी बाजूला ठेवून आम्हा तिघा भावंडांना चांगलं शिक्षण दिलं, चांगल्या नोकरीला मुलांना लावलं, आणि मलाही चांगलं घर बघून दिलं. आणि त्या घरामध्ये आल्यानंतर मला एक समाजसेवेचा वारसा मिळालेला आहे. तुम्ही जे भावूक झालात त्यावरून कळतंय की तुम्ही जी परिस्थिती अनुभवली ती इतरांवर येऊ नये. तुमच्यासारख्या ज्या मुली आहेत, तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत, त्यांना अशा परिस्थितीत आधार मिळावा म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी खूप काम केलं. तर काय सांगू शकाल तुम्ही? माझा एक समाजकारणाचा एक तो भाग आहे की मला एक प्रतिनिधित्व म्हणून, की आज शासकीय आपले कुठली कामं असतील तर ती कामं होत नाहीत. सामान्य नागरिकांना त्या गोष्टीसाठी खूप वेळ द्यावा लागतो की जी कामं फास्ट व्हायला पाहिजेत तर ती होत नाहीत. एखाद्या शासकीय कामासाठी एका व्यक्तीला त्या कार्यालयात 10 ते 15 वेळा, त्यापेक्षा जास्त वेळाही चक्रा माराव्या लागतात छोट्या छोट्या कारणांसाठी. तर आपण एक प्रतिनिधी म्हणून त्या लोकांच्या समोर गेल्यानंतर त्या लोकांची कामं फास्टमध्ये व्हावीत. सामान्य नागरिक म्हणून आपण ज्या परिस्थितीतून गेलो आहे तर लोकांना त्या परिस्थितीतून न जाता त्यांची कामं जितक्या लवकर करून देता येतील तेवढं करण्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असेल. तुमच्या प्रभागातली जी जनता आहे, तुम्हाला त्यांच्याबद्दल अगदी कळवळ आहे, हे तुमच्या बोलण्यातून तर कळतंच. पण तुमच्या प्रभागातली जनता तुम्हाला एक नेता नाही तर त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य मानतात. हे कशामुळे झालं? मी 2014 पासून समाजकारणात आहे. लग्न माझं 2011 साली झालं. त्यानंतर माझं फार्मसी शिक्षण झाल्यामुळे माझे मिस्टर समीर, आम्ही दोघांनी मेडिकल सांभाळलं. मेडिकल म्हणल्यानंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा आपल्याकडे यायचा. त्यांच्या मनातील काय भावना असेल तर त्या आमच्या दोघांपुढे सगळेजण बोलून दाखवायचे, की आम्हालाही वाटायचं नाही, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून वाटायचं की त्यांच्या घरातल्या काय अडचणी असतील किंवा त्यांच्या मनात काय भावना असतील
तर ते आम्हाला ते बोलून दाखवायचे. आम्हाला एका लेकीप्रमाणे, माझ्या मिस्टरांना एका मुलाप्रमाणे समजायचे आणि आमच्यापासून खूप वेळ गप्पा मारायचे. त्यातून आम्हाला असं वाटायचं की आमच्याबरोबर एवढं प्रेम करणारी जनता आमच्याबरोबर आहे आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांचं आम्हाला जास्त प्रेम भेटल्यामुळं आम्ही त्यांच्यात जास्त गुंतत गेलो आणि आम्हाला असं वाटतं, ती जनता आम्हाला सांगायची की तुम्ही जनतेसाठी थोडं बाहेर व्हा, तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करता तर तुम्ही नक्कीच समाजासाठी काहीतरी करू शकाल. मग आम्ही समाजकारणाचा एक पर्याय निवडला. जसं की तुम्ही आता म्हटलात की ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवता सोडवता तुम्ही समाजकारणाकडे वळलात, मेडिकल फील्डमधून तुम्ही समाजकारणाकडे वळलात, तर तुमच्या कुटुंबियांचा पाठिंबा होता का तुम्हाला, किंवा कशा प्रकारे त्यांनी सपोर्ट केला? समाजकारणाचा पाठिंबा मला कुटुंबाकडनं मिळाला. आमचे सासरे तात्या शेंडकर आणि माझे पती समीरजी शेंडकर यांनी परिवार फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकारणाचा एक पाया रुजवला. वृक्षारोपण असेल, नागरिकांच्या काही हॉस्पिटलच्या समस्या असतील, महाआरोग्य शिबिरं असतील आणि कोणाच्या ॲडमिशनचे काही प्रश्न असतील तर आम्ही सोडवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. ज्या व्यक्तीची डोनेशन भरण्याची परिस्थिती नाही आहे तर आपण त्यांना डोनेशन न भरता ॲडमिशन कसं भेटेल यासाठी खूप प्रयत्न केला आणि या छोट्या छोट्या सामाजिक कार्यातून आम्हाला समाजकारण करण्याचं एक आवड निर्माण झाली आणि आम्ही त्या क्षेत्रात जात गेलो. असं म्हटलं जातं की कोमलताई स्वतःच्या कौटुंबिक वेळेपेक्षा वानवडीतील जनतेला जास्त वेळ देतात, तर आपल्या सुखाचा त्याग करून इतरांची दुःख जाणून घेण्याची ही जी वृत्ती आहे ही तुमच्यात कशी रुजली? नक्कीच वानवडी माझं एक कुटुंब आहे आणि मी त्यासाठी जास्त वेळ देणार, इथून पुढेही देणार, आत्ताही देते. कारण नागरिक जेव्हा माझ्याकडे समस्या घेऊन येतात तर त्या सोडवण्यासाठी माझा प्रयत्न असतो आणि माझ्याकडनं त्या समस्या सुटल्यानंतर त्यांच्या आनंदामध्ये मी माझा आनंद मानते, कारण मला त्यातून एक नवीन प्रेरणा, एक ऊर्जा मिळते. वानवडीतील जनतेसाठी तुमचा जो कळवळा आहे तो यातून निश्चितच दिसतोय. तर आत्तापर्यंत तुम्ही वानवडीत जे काही उपक्रम राबवलेत, जे काही कार्यक्रम घेतलेत, तर तुम्ही तिथे स्वतःचं नाव कधी प्रमोट नाही केलंय. तुम्ही स्वतःच्या नावापेक्षा वानवडीला मोठं केलंय आणि त्यातही तुम्ही माझं वानवडी नाही म्हणत तर आपलं वानवडी म्हणता. तर याचं कारण कळू शकेल? वानवडीचं नाव उंचावर नेण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न आहे आणि इथून पुढेही असणार आहे. कारण वानवडीने एक सांस्कृतिक आणि एक ऐतिहासिक वारसा जपलेला आहे महाजी शिंदे यांचा आणि तो इथून पुढे मी जपण्याचा माझा नेहमी एक प्रयत्न असणार आहे. आणि वानवडीमध्ये आपण जेव्हा प्रथम कार्यक्रम घेतला तो वानवडी समर फेस्टिवल घेतलेला आहे. कोरोना काळानंतर लहान मुलं जी घरात होती तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी आपण पहिल्यांदा वानवडी समर फेस्टिवल घेतलेला आहे, बालमेळावा घेतलेला आहे. कोविडमध्ये जी लहान मुलं घरात होती त्यांना चेहऱ्यावर हसू उमलवण्यासाठी आम्ही तो मेळावा घेतलेला होता आणि त्या मेळाव्यामध्ये मुलांचे पालकही खूप खुश झाले होते की तुम्ही आमच्या मुलांना एक चांगला आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे बघताना मला असं वाटलं की जर मुलांचे पालकही खुश आहेत तर म्हणून मी नंतर भव्य दांडिया महोत्सव नवरात्रीमध्ये घेतलेला आहे. तिथेही आम्ही वानवडीचं नाव दिलेलं आहे कारण मला वानवडीतल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. त्यानंतर मी ज्येष्ठ नागरिकांसाठी वानवडी कीर्तन महोत्सव हा कार्यक्रम घेतलेला आहे. तिथेही मला नागरिकांनी खूप प्रेम दिलेलं आहे. त्यानंतर वानवडीमध्ये मी मोठा सगळ्यांचा, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत एक वानवडी सांस्कृतिक महोत्सव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतलेला आहे आणि त्याचा मला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे माझं नेहमी कुठलाही जेव्हा एक मनामध्ये माझी जिद्द असेल की मला वानवडीसाठी काय करायचं तर मला पहिलं सगळ्यात आधी वानवडीचं नाव उंचावर न्यायचं आहे. वानवडीतील जनतेसाठी तर तुम्ही पुष्कळ कामं केलीत, पण स्पेसिफिकली तुम्ही महिलांसाठी कामं केलीत. ज्या मुलींना आई वडिलांचा आधार नाही किंवा ज्या लेकींना संधी मिळत नाही तर त्यांच्यासाठी काम करताना तुमच्या काय भावना असतात? अशा वानवडीमध्ये बऱ्याच मुली आहेत ज्या मला ऑफिसला येऊन भेटतात की ताई आमचं शिक्षण नाही आहे तर आम्हाला काय करायची इच्छा आहे पण आम्हाला आर्थिक परिस्थितीमुळे करता येत नाही. तर आपण एक ब्युटी पार्लरचे कोर्सेस चालू केलेले आहे की त्या व्यक्तीला त्या कमी खर्चामध्ये त्यांचा कोर्स घेता येईल, त्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करता येईल. त्यासाठी मी मुलींना प्रोत्साहन केलेलं आहे आणि मुलींबरोबर महिलांनाही त्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे की तुम्ही या, पुढे या. तुम्ही जर घरात राहिला तर तुम्ही काही नाही करू शकणार. तुम्ही जेव्हा महिला एखादी बाहेर पडते तर ती पुरुषाच्या हातापेक्षा 2 हातांनी जास्त काम करते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती काम करते. बरं, ती घरातलं करत असताना ती बाहेरची कामं करू शकते, आपल्या मुलांनाही सांभाळू शकते. आणि महिला अशा आहेत की आम्हाला घरात बसायचं नाही, आम्हाला काहीतरी करायचं आहे. काही महिलांना काही करायची इच्छा आहे पण त्या एक घराच्या थोड्याशा दबावामुळे घराबाहेर पडत नाहीत. तर माझं त्या महिलांना माझं एकच सांगणं असतं की तुम्ही आत्मनिर्भर व्हा, स्वतःच्या पायावर उभं राहा. उद्या तुम्हाला कोणी बोट दाखवायला नको की तुम्हाला काय करायची इच्छा होती पण तुम्ही ते केलं नाही आहे.
मी तुम्हाला संधी उपलब्ध करून देते, तुम्ही त्या संधीचा फायदा घ्या, तुम्ही स्वतःमध्ये प्रगती करा, स्वतःचं घर चालवण्यासाठी तुम्ही तयार राहा नेहमी. ताई 2014 पासून तुम्ही समाजकारण करत आहात आणि 2017 मध्ये तुम्ही निवडणूक सुद्धा लढवलीत आणि अगदी काही मतांनी मागे पडलात. तर गेल्या 8 ते 10 वर्षात असे कोणते प्रश्न आहेत जनतेचे जे अजूनही सुटलेले नाही आहेत? मागील 10 वर्षापासून मी प्रभागात माझा प्रवास असतो. दरवेळी गेले की नागरिकांच्या एक मूलभूत गरजा आहेत, मूलभूत समस्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न अजूनही झालेला नाहीये. त्या अशा समस्या आहेत की कोणाच्या इथे नळाला पाणी नाहीये, कोणाच्या इथे कचरा रोज साफसफाई केली जात नाहीये, सफाई कर्मचारी नाहीये. त्यानंतर जवळ हॉस्पिटल आहे, शाळा आहे आणि चारी चौकामध्ये ट्रॅफिकची समस्या जास्त आहे. तर ट्रॅफिक समस्येसाठी बाकीच्या आत्तापर्यंत ज्यांनी निवडून आले त्यांनी कधी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही, कधीही ते नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत किंवा नागरिकांच्या समस्या आहेत पण ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही आहे. आणि मी माझ्याकडे जेव्हा नागरिक समस्या घेऊन येतात तेव्हा आपल्या हातात थोडेसे राईट्स नसल्यामुळे की अधिकारी वर्गाला आपण सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांकडून आपली थोडीफार कामं काही होत नसतील तर ते आपण एक पद घेतल्यानंतर नक्की ती कामं मार्गी लावली जातील. आणि आत्ता जे पदावर आहेत तर त्यांनी त्या समस्या सोडवल्या नाही आहेत. त्यासाठी आमचा नागरिकांना पाठिंबा आहे की आम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला संधी द्या, आम्ही नक्कीच त्या तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी तुमचा प्रयत्न काय असेल? माझा प्रयत्न तोच असणार आहे की माझ्या जेव्हा ह्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, लाईट असेल, पाणी असेल, कचरा असेल, त्यानंतर ट्रॅफिकची समस्या, ह्या खूप मूलभूत आहेत. तर आपण त्या सोडवण्यासाठी नक्की माझा प्रयत्न असेल. मी नक्की प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. ताई, आम्ही असं ऐकलंय की ज्यावेळेस जगावर सगळ्यात मोठं संकट आलं होतं, सगळं जग थांबलं होतं, पण तुम्ही मात्र वानवडीतील जनतेसाठी सदैव तत्पर होतात. अगदी 24 तास तुम्ही जनतेसाठी झटत होतात. तर काय सांगाल याबद्दल? काय अनुभव होता तुमचा? 2020 मध्ये जेव्हा कोरोनाचं संकट आपल्या पुढं उभे होतं तेव्हा कोरोना काळामध्ये आपण नागरिकांना, ज्या नागरिकांना 2 टायमाचं अन्न मिळत नव्हतं, असे काही नागरिक आपल्याकडे मागणी केली, त्यांना आपण 2 टाइम पुरेल इतकं अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मेडिकलशी रिलेट असल्यामुळे काही नागरिकांना औषधं त्या दरामध्ये घेणं परवडत नव्हतं किंवा तेव्हा काही सोर्स नव्हता पैसे कमवण्याचा, तर आपण त्यांच्यापर्यंत आपण औषधं पुरवठा आपण केलेला आहे. आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. दिलीप भाऊ व सुनील भाऊंच्या माध्यमातून लोकांना बेड मिळवून देण्यासाठी तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. रिक्षा चालक असतील, सामान्य नागरिक असतील की ज्यांच्याकडे रेशन घेण्यासाठी एवढेही पैसे नव्हते, त्यांना आपण अन्नधान्यांचे किट पुरवलेलं आहे. आदरणीय दिलीप भाऊ कांबळे आणि आदरणीय सुनील भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम करत आहात. तर एक पितृतुल्य मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी तुमच्या प्रवासात कशी बजावली? आमचे मार्गदर्शक माननीय दिलीप भाऊ कांबळे व आरोग्यदात आमदार माननीय सुनील भाऊ कांबळे हे दोघेही माझ्या पाठीशी एकदम वडिलांप्रमाणे उभे असतात. मला कधी काही अडचण आली कामामध्ये तर मी त्यांच्याकडे त्या नागरिकांच्या, वानवडीतल्या नागरिकांच्या समस्या घेऊन भाऊंपर्यंत जात असते. दोघेही मला खूप मदत करतात. माझ्याकडनं काही त्याचं निवारण नाही झालं तर भाऊंची मला नेहमी प्रेरणा भेटत असते, सहकार्य भेटत असतं, मदत भेटत असते आणि भाऊंच्या माध्यमातून मी त्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असते. आणि भाऊंच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे मला नागरिकांच्या समस्या सोडवताना एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असते. तर तुमच्या स्वप्नातील वानवडी साळुंकी विहार प्रभाग कसा असेल? माझ्या स्वप्नातील वानवडी साळुंकी विहार प्रभाग हा सुरळीत वाहतूक व्यवस्थेचा, तसेच कचरामुक्त वानवडी, स्वच्छ व उच्च दाबाने पाणी, आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्मार्ट सिटी या संकल्पनेतून स्मार्ट वानवडी मला घडवायची आहे. स्मार्ट प्रभाग म्हणजे चकचकीत रस्ते नव्हे तर तंत्रज्ञान आणि लोकसहभाग यांचा संगम होईल, उत्तम पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता असेल अशी वानवडी मला घडवायची आहे. ताई, तुम्ही समाजकारण तर करतच आहात, पण महानगरपालिकेत जाण्याची संधी जर तुम्हाला मिळाली तर तुमच्या प्रभागातील समस्यांचं निराकरण तुम्ही कशा प्रकारे कराल? आता समाजसेवेच्या माध्यमातून तर मी नागरिकांच्या समस्या घेऊन जात आहे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण महापालिकेत गेल्यानंतर तेवढ्याच ताकदीने महापालिकेमध्ये हे प्रश्न मांडून नागरिकांच्या समस्या 100% सोडवण्याचा प्रयत्न करेन. ताई, तुमच्या दृष्टीनं आदर्श नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हा फक्त निवडणुकीपुरता नसावा, निवडणूक आली म्हणून महिनाभर प्रचार करणारा नसावा. दर महिन्याला, दर 15 दिवसाला नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन, नागरिकांमध्ये मिसळून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या नागरिकांच्या समस्यांचं निवारण करणारा असा नगरसेवक आपल्यातला एक व्यक्ती असावा. वानवडी साळुंकी विहार प्रभागातील जनतेनं तुम्हाला का संधी द्यावी असं का वाटतं तुम्हाला? समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या
काम तर आपण करतच आहोत, पण एक पद हातात असल्यानंतर लहान मुलांसाठी क्रीडांगण असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, तसेच विविध आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला नगरसेवक हे पद भूषवायचं आहे. ताई, खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तुमचा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. कितीतरी महिलांसाठी आणि तरुणांसाठी तुम्ही एक प्रेरणास्थान आहात. आणि आई वडील नसतानाही तुम्ही ज्या स्फूर्तीनं, ज्या आत्मविश्वासानं उभं राहिलात, इतरांसाठी आधारवड बनलात, ही गोष्ट खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. वानवडी साळुंकी विहार प्रभागासाठी तुम्ही नक्कीच चांगलं काम कराल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. आणि मी जर वानवडीचं सदस्य असले असते तर मीही तुम्हाला नक्कीच सपोर्ट केला असता, नक्कीच तुम्हाला वोट केलं असतं. वानवडीच्या पुढील प्रगतीसाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद.